आम्ही मातंगा हिलला आलो आहे. सनराईज पॉईंट आहे हा, सनराईज बघण्यासाठी. सो असं काहीसं आहे वे टू हिल. चलो लेट्स गो. इथे प्रॉपर स्टेप्स नाही आहेत, इथे थोडा पॅची एरिया आहे, दगडं चढून जायचं आहे. त्यामुळे थोडासा उजेड पाहिजे इथे हे करण्यासाठी. एक्साइटमेंट वाढते आहे सगळ्यांची. ओके, एनी मिनिट सी द सन बियॉन्ड हॉरिझॉन्स. इथे जर का अशा वातावरणात चहा आणि कॉफी मिळाली प्यायला तर अजून काय पाहिजे, राईट? वरती घे. Where the neon glows, every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. The struggle and climb. The clock keeps spinning, but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch. ते शोधतोय आम्ही ब्रेकफास्ट साठी. विकायला इथे सगळं हे आहे बरं का, फ्रीज मॅग्नेट वगैरे. येताना बघायचं किती छान रांगोळी काढलेली आहे बघा इथे. अजूनही इथे शेणाने वगैरे सारवून रांगोळ्या काढल्या जातात. त्रिशूल, फुल हॉटेल्स आहेत तिथे. शॉपिंग लेन आहे हा, ते हम्पी बाजार समोर बहुतेक. हो का? इथे भरपूर सारे शॉपिंग लेन दिसतात. ते बघू का कुठे? हे आहे टेस्ट ऑफ ब्राह्मिन्स. इथे प्रिपरेशन सुरू आहे. हे त्यांचं बेसिकली घर आहे, घरामध्ये ते रेस्टॉरंट चालवतात आणि फुल वाईब्स आहेत या जागेच्या. हे विरूपाक्ष टेम्पल आहे, इथनं दिसतं. आपण आज जाऊया. दिस इज द एंट्रन्स. आणि बटाट्याची भाजी आहे, चटणी ठेवून. या जागेवर मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात बेस्ट साऊथ इंडियन डिशेस खाल्ल्यात आणि मी उगाच हाईट नाही करत आहे. मी जेन्युइनली सांगते, इथले जे काही फूड आयटम्स आम्ही मागवले होते, मग ते इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पा असेल किंवा इवन आप्पे असतील, ते सगळे 10 on 10 होते. मी सगळ्यांना मस्ट रिकमेंड करेल, तुम्ही जेव्हा केव्हा हम्पीला याल तुम्ही टेस्ट ऑफ ब्राह्मिन्समध्ये जाऊन हे सगळं टेस्ट करा. मी गॅरंटी देते तुम्हाला नक्की आवडेल. आणि हो, आय मस्ट मेन्शन दॅट इथली लोकं, इथली हॉस्पिटॅलिटी खूपच जास्त स्वीट आहे. ते तेवढ्याच आपुलकीने तुम्हाला सर्व करतात, तेवढ्याच आपुलकीने तुम्हाला खाऊ घालतात. त्यामुळे ते अजूनच जास्त स्पेशल वाटतं. हा जो सगळा एक्सपिरियन्स आहे तो होलसम बनतो. पोटात टाकून झाल्यानंतर आम्ही जरा हा हम्पी बाजार एक्सप्लोर केला आणि थोडीशी शॉपिंग केली.
हे आहे हम्पीचं दी फेमस विरूपक्षा टेम्पल, जे की फुल्ली फंक्शनल आहे. याचाच अर्थ इथे पूजा आरती दोन्हीही होतं. आणि हे इतकं जास्त डेकोरेटेड दिसतंय तुम्हाला, याचं कारण आहे सध्या म्हणजे आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा तिथे हम्पी उत्सव सुरू होता 2025चा, आणि म्हणूनच ते खूप जास्त क्राऊडेडही होतं. खूप जास्त लाईव्हली वाईब्स होत्या आणि सगळं हम्पी असंच छान डेकोरेट केलेलं होतं. आणि आम्हाला बिलकुल अपेक्षित नव्हतं. इथे आम्हाला लक्ष्मी हत्तीचं दर्शन झालं. ती यावेळेस येऊन इथे देवाला नमस्कार करते, त्याचा हा फुटेज आहे. हे बघताना खूप सरियल होतं. हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. हे मंदिर खूप जास्त देखणं आहे. फक्त ज्या दिवशी क्राऊड कमी असेल त्या दिवशी यायला पाहिजे इथे. ऊन आणि क्राऊड दोन्ही कमी हवं. वरती डोक्यावर सूर्य आहे. आम्ही फिरतोय असेच. गणपती टेम्पल. हबीबी, कम टू हम्पी. Come to Hampi, guys, if you want to live happy life and good vibes only. हे आहे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल. इथे आजूबाजूला खूप जास्त झाडं होती आणि ग्रँड एक कोरीव एंट्रन्स होता. तसं इथे सगळीकडेच ग्रँड एंट्रन्सेस आहेत सगळ्याच मंदिराला. असं वाटतं आपण इतिहासात चालतोय लिटरली. सी गाईज, फोटो आणि व्हिडिओजमध्ये हे कितीही टेम्पटिंग वाटत असेल तरी उन्हामध्ये हाल होतात. सो बेस्ट टाईम जो आहे विजिटचा तो आय गेस अर्ली विंटर असेल किंवा आफ्टर मान्सून असेल इमिजिएट. कारण मग तेव्हा थोडीशी ग्रीनरी वगैरे असते तर ते बघायला डोळ्यांना बरं वाटतं. अदरवाईज असं ना म्हणजे इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, बट थोडंसं हे होतं आहे, अंगावर येते ऊन खूप. आणि हे ओपन आहे ना, ओपन टू स्काय सगळा एरिया, त्यामुळे जास्त हे होतं, ऊन जास्त स्ट्रॉंग वाटतं इथे. सो हे आमचं आजच्या दिवसातलं तिसरं लोकेशन होतं. बाहेर इतकं जास्त ऊन होतं, सो इथल्या पाण्यात पाय ठेवल्या ठेवल्या आम्हाला अगदी शांत झाल्यासारखं वाटलं. इथल्या वाईब्स खूपच जास्त स्पिरिच्युअल आहेत. आणि हे मंदिर 14वी सेंचुरीमध्ये AD बनलेलं आहे. आणि हे विरूपक्षा टेम्पलचंच एक एक्सटेंडेड पार्ट आहे. विरूपक्षा हे महादेवाचं रूप आहे. सो हे एक खूप महत्त्वाचं लोकेशन आहे हम्पीमध्ये व्हिजिट करायला. तर तुम्ही जेव्हा केव्हा हम्पीला जाल या जागी नक्की जाऊन भेट द्या. इथे गेल्यावर तुम्हाला खूप आतमधनं शांत वाटेल आणि खूप स्पिरिच्युअल काम अशा वाईब्स आहेत या जागेच्या. सो येस, आम्हाला छान वाटलं इथे व्हिजिट करून. आम्ही बराच वेळ इथे बसलोही होतो इनफॅक्ट दर्शन झाल्यानंतर. आतमध्ये खूपच जास्त डार्क होतं, त्यामुळे खूप फॅसिनेटिंग वाटत होतं. असं वाटत होतं एखाद्या आपण गूढ रहस्यामध्ये चालतोय की काय. मोबाईलचा टॉर्च ऑन ठेवावा लागतो. आतमध्ये गेल्यावरती एक शिवलिंग आहे आणि वरती सगळे वटवाघूळ होते बसलेले. सो या, इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. सो सकाळचा नाश्ता पचवून झाला होता, कारण एवढं चाललो होतो आम्ही.
सो इथे मँगो ट्री हे फेमस रेस्टॉरंट आहे. तिथे मल्टी कुझिन मेन्यू अवेलेबल आहे. सो तिथे आम्ही जेवायला आलो आहे. बघूया इथलं फूड कसं आहे ते. ॲम्बियन्स तर मस्त वाटला. आतमध्ये तर फुल माहोल होता. थोडं रिलॅक्स होतं आणि थोड्या थोड्या गोव्याच्या वाईब्स येत होत्या. बाकी आर्ट आणि थोडंसं ॲस्थेटिक असं सगळं एकंदरीत इथलं वातावरण होतं. मँगो ट्रीचा पिझ्झा आणि मँगो ट्रीची साऊथ इंडियन थाली या दोन्हीबद्दल खूप ऐकलं होतं. सो आज आम्ही तेच ट्राय करणार आहोत. सो एवढं सगळं पेलून सुद्धा मी शेवटी तिथे गव्हाची खीर खाल्ली. मला ती गव्हाची खीर आवडली असं म्हटल्यावरती तिथल्या वेटरने मला ती कॉम्प्लिमेंटरी आणून दिली. हे विशेष आहे तिथलं. आणि फ्रीमध्ये मिळते म्हटल्यावरती काय, जागा नसेल तरी आपण जागा बनवतो. अँड बाय द वे, मी कधीच 3 कोर्स मील खात नाही, म्हणजे माझ्याच्याने संपवलं जात नाही. पण आज फर्स्ट टाईम इथे मी 3ही कोर्स खाल्ले आणि मी पहिल्यांदाच सौरभला खाण्याच्या बाबतीत हरवलं. सो आय वॉज जस्ट इटिंग. म्हणजे त्या लेवलचं फूड होतं इथलं. इतकं टेस्टी होतं ते सगळंच. आय वॉज सो प्राऊड ऑफ माय सेल्फ इन दॅट मोमेंट. आय कांट टेल यू इवन. This I got free of cost. Or again cash. Thank you for this. सो जेवण झाल्यावरती आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं लोटस महल. लोटस महल हे बेसिकली एक 2 स्टोरीड स्ट्रक्चर आहे. विजयनगर एम्पायरमध्ये याचा रॉयल लॉन्ज म्हणून वापर व्हायचा. याच्या आजूबाजूला 4 वॉच टावर्स आहेत, जे की आजूबाजूच्या एरियावरती लक्ष ठेवण्यासाठी त्या काळी वापरले जायचे. आणि एकंदरीतच हा एरिया खूप मोठा आहे आणि खूपच शांत आणि बघण्यासारखं आहे. त्या वॉच टावरच्या आतमध्ये एक छोटंसं म्युझियम आहे. तिथे उत्खननात सापडलेल्या जे काही मूर्ती आहेत किंवा ब्ल्यू प्रिंट आहेत मंदिराचे, ते ठेवण्यात आलेले आहेत. सो तेही तुम्ही बघू शकता. बाय द वे, याच लोटस महलला चित्रांगिनी महल असंही म्हणतात. आणि याच्या एकंदरीत स्ट्रक्चरवरनं तुम्हाला लक्षात येतं असेल की विजयनगरचं एम्पायर किती भव्य दिव्य होतं ते.
सो ही आहे हम्पी उत्सवाची तयारी. हम्पी उत्सवालाच विजय उत्सव असंही म्हणतात. हा एक ॲन्युअल फेस्ट आहे आणि दरवर्षी साधारण फेब्रुवारीमध्ये कंडक्ट होतो. हा एक 3 दिवसाचा उत्सव असतो ज्यामध्ये डान्स, म्युझिक आणि विजयनगरचं जे काही हेरिटेज आहे, बेसिकली हम्पीची जी काही हिस्ट्री आहे ती सगळेजण एकत्र येऊन सेलिब्रेट करतात. त्यामध्ये कर्नाटकाचं फूड सेलिब्रेट होतं, कर्नाटकाचं म्युझिक सेलिब्रेट होतं आणि कर्नाटकाचं जे काही व्हॅल्यूज आहेत त्या सेलिब्रेट होतात. फन फॅक्ट इज आम्हाला हे माहीत नव्हतं आणि आम्ही त्या हम्पी उत्सवाच्या पिरियडमध्ये ॲक्सिडेंटली तिथे गेलो होतो आणि आमचा जो एरिया होता स्टेचा तो खूप लांब होता या सगळ्यांपासनं. सो आम्ही एकही दिवस ते अटेंड नाही करू शकलो. बट या हे एक मेन अट्रॅक्शन आहे हम्पीचं दरवर्षीचं. स्पेशली या उत्सवासाठी बरीच लोक या टाईम पिरियडमध्ये हम्पीला व्हिजिट करतात. गाईज आमच्यासाठी रेड कार्पेट टाकलेलं इथे. आम्ही येणार म्हणून. आफ्टर ऑल वी आर लाईक सेलिब्रिटी ओनली, राईट? सी आमच्यासाठीच टाकलंय, कोणीच नाही आहे, आम्हीच आहोत. इतकी तयारी. कुठनं जायचं रे? सो इथनं नेक्स्ट आम्ही गेलो हजारे रामा टेम्पल इथे. हे मंदिर विजयनगर साम्राज्यामध्ये साधारण एक 1500 सेंचुरीच्या सुरुवातीला कृष्णदेवराय राजा जे होते, विजयनगरचे जे राजे होते, त्यांनी बांधलं होतं. आणि इथलं विशेष आहे की इथल्या प्रत्येक स्टोनवरती रामायणातले कार्विंग्स आहेत. सो हजारे रामाचा लिटरली अर्थ होतो 1000 रामाच्या कार्विंग्स किंवा 1000 रामाच्या मूर्ती. सो इथला प्रत्येक कोपरा, प्रत्येक खांब इतका नक्षीदार होता की यू जस्ट गेट स्टन्ड बाय जस्ट लुकिंग ॲट इट. टाईम तुम्हाला कंटिन्युअस त्याकडे बघत राहावं असं वाटतं. सो इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. मंदिराच्या चारी साईडला असे एंट्रन्सेस होते आणि त्यामधनं जेव्हा लाईट पास होत होता, सनलाईट, तेव्हा एखाद्या चित्रात आपण बघतो ना छान सूर्याचे झरोके पास होताना, ते अगदी तसं वाटत होतं. हम्पी एक्सप्लोर करताना आम्हाला असं वाटलं की आम्ही टाईम ट्रॅव्हल करून मागे विजयनगर एम्पायरमध्ये परत गेलो आहे आणि आम्ही सगळं ते परत अनुभवतो आहे. म्हणजे इथल्या हे किती अमेझिंग आहे की तुम्ही त्या काळी क्रिएट केलेल्या गोष्टींना अजूनही स्पर्श करू शकता, हात लावू शकता, त्या गोष्टी फील करू शकता. सो बेसिकली तुम्ही इतिहासाला लिटरली जगून येत आहे. सो हा सगळाच एकंदरीत एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूपच जास्त स्टनिंग होता आणि बियॉन्ड वर्ड्स होता. म्हणजे आम्ही शब्दात नाही व्यक्त करू शकत की हे काय होतं. ते जे काय होतं ते भारी होतं. पण मे बी आम्हाला असं फील झालं कारण मला आणि सौरभला दोघांनाही हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि आम्हाला ओल्ड आर्किटेक्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सौरभ तर म्हणजे सिव्हिल इंजिनियरच आहे, तर त्याचं प्रोफेशनही आहे ते. बट आम्हाला माहीत नाही, आम्हाला हे खूपच जास्त सरियल वाटलं, खूपच जास्त असं भारी वाटलं. Well, I must say, if you don't want to fall into love with this amazing beauty so madly, so deeply like us, then don't visit Hampi. Bare knuckle truth, raw and refined. Every line's a pulse from a vivid mind.
Urban poets in the We are heading towards our last location of the day, or you can say highlight of the day, which is Coracle ride in Tungabhadra river, which will be the last activity of today. So let's see. concrete jungle beats in the air. Dreams take flight, but beware, beware. So this is how we end our day, with sun setting and we are spinning in that Coracle. So yeah, it was a fun day. It was a very long day actually, but it was fun. We definitely enjoyed it. Thank you for watching this video till this point, and if you like these efforts, please like, share, subscribe कर दो यार. I really need your support right now. So yeah, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.